करावी तशा पद्धतीनं जाहीर केलं. त्या पॅकेजचा जाण्या अभ्यास केलेला आहे किंवा चिरफाड केलेली आहे ती पाहण्यासारखी आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये 3,000 रुपये पडत नाही आहे. एका वाक्यात सांगतो, आम्ही जी मागणी करतो की हेक्टरी 50,000 रुपये मिळायला पाहिजे. जमीन जी अक्षरशः करोडून गेलेली आहे आणि पुढल्या 2 पिढ्यासुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही. अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी जो खर्च लागणार आहे तो तर नाहीच, पण 3,000 रुपयेसुद्धा हातात मिळत नाही आहे. कर्जमाफीचा विषय नाही, असे अनेक विषय आहेत. त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या हंबरडा मोर्चा, हा आमचा हंबरडा शेतकऱ्यांचा आहे, तो काढेल. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, मराठवाड्यातले खास करून चंद्रकांतजी खैरे आणि आमचे सर्व जिल्हा प्रमुख, त्या भागातले खासदार यांनी त्या मोर्चाची जय्यत तयारी केलेली आहे. हजारोच्या संख्येने शेतकरी संभाजीनगरला येतील. मोर्चा संपल्यावर संभाजीनगरला शिवसेनेचं मुख्यालय, शिवसेना भवन तिकडलं जे आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे. केंद्राकडून मदतीची अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस होते. केंद्राकडून आर्थिक पॅकेज जाहीर होईल अशी अपेक्षा होती, परंतु कुठलंही किती रक्कम दिली जाणार आहे, किती दिली गेली आहे असं नाही. नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना PM केअर फंडातून तरी मदत करावी, निदान कर्जमाफी अशा प्रकारची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार केली आहे. मग PM केअर फंडाची गरज कशा करता, ती उभारणी का केली? काही लाख कोटी त्यात पडलेले आहेत. जर तुम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून मदत होणार नसेल तर हा पैसा कुठून गोळा केला, कोणासाठी केला, त्याचा उपयोग काय, या संदर्भात जनतेला माहिती मिळायला पाहिजे. कोणासाठी पैसा आहे? आम्हाला आमचे शेतकरी कर्जबाजारी आहेत. गेल्या 4 महिन्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केल्या. 212. हे आत्महत्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं. शेतकऱ्यांचे प्राण महत्त्वाचे नाहीत का आमच्या मराठवाड्यातल्या? की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे आणि त्या निजामाचे बाप महाराष्ट्रात राज्य करतायत असं आम्ही समजायचं का? हे निजामाचे बाप आहेत का? निजामाच्या वर अत्याचार आणि शोषण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे. तुम्ही फातूरमातूर घोषणा करता, 3,000 कोटीचे मोठे मोठे आकडे देता आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळाही पडायला तयार नाही. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. रामदास कदम यांनी जो दसरा मेळाव्यामध्ये वक्तव्य केलं होतं त्याच्यापासून काही माघार घेतलेली दिसून येते. कारण त्यांनी म्हटलं आहे की मी केवळ शंका व्यक्त केली होती, बाळासाहेब ठाकरे यांचा बदनामी करण्याचा कुठलाही हेतू नाही. मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुकी उडवलेली आहे ती त्यांना गिळावीच लागेल. अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडलेली आहे. रामदास कदम आणि त्यांचे गृहराज्यमंत्री असलेले चिरंजीवानी जे घोटाळे आणि गुन्हे करून ठेवलेले आहेत, विशेषतः इतर काही विषय त्यांनी मांडले, ती चिंतेची गोष्ट आहे. अशा पद्धतीनं जर मंत्री काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून एक गुंडांची टोळी चालवत आहेत. स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला. असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका, अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना, नाकारलेला आहे शस्त्र परवाना, तरीही गृहराज्यमंत्री जर देत असतील
मला असं वाटतं की हे सरकार आहे फडणवीसांचे गुंडांची टोळी चालवते, त्या सरकार चालवत नाही. घायवळ प्रकरणावरती बोलताना हा? घायवळ प्रकरणावरती बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बोलणं टाळलेलं आहे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर. ते पत्रकार परिषदेतून उठून गेले. आटोपते घेतली. का घायवळ हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का? काय पुण्यातले जे खासदार आहेत, पुण्याचं प्रतिनिधित्व करतात, मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी असे प्रश्न टाळू नयेत. लोकांच्या मनातल्या शंकांना उत्तर दिलं पाहिजे. मामा राजवाडे कदम यांचा असा दावा आहे की लायसन्स हे इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या नावे अप्लाय केलं जातं आणि 11 वर्षांपूर्वी त्यांच्यावर जे काही गुन्हे होते बघा, त्यातून न्यायालयाने त्यांची सुटका केली असं कोण म्हणतंय? असं योगेश कदम म्हणतात. हे मला आणि माहिती म्हणून आहे. अनिल परब जे आहेत आमचे, ते याच्यावरती उत्तम प्रकारे भाष्य करते. राम शिंदे यांच्या प्रचारामध्ये निलेश घायवळ यांचं भाषण त्यांनी केलेलं होतं, प्रचार केला होता आणि त्याची परतफेड म्हणून अशा प्रकारे त्यांना नक्कीच आम्ही जे म्हणतोय की भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या सगळ्या गुंड टोळ्या आपल्या प्रचारामध्ये उतरवल्या होत्या. आजही गुंडांना पोसणारा पक्ष किंवा भ्रष्टाचारांना पोसणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बोट दाखवावं लागतं. याला जोडणं आहे की नाशिकमध्ये जे मामा राजवाडे ज्यांनी आता सुद्धा नाशिकमध्ये नाशिकमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या लोकांनी जे गोळीबाराचं कृत्य केलेलं आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले लोक आहेत नव्यानं. त्यांची चौकशी कालपासून सुरू आहे. हो, त्यांना अटक व्हायला पाहिजे. भारतीय जनता पक्षात गेल्यावरती, वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावरती खून, हत्या, गोळीबार असे गुन्हे जर माफ होत असतील तर या देशातलं कायद्याचं पुस्तक जे आहे ते कामाचं नाही, ते जाळावं लागेल. रोहित पवार यांचा प्रचार करताना सुद्धा घायवळ दिसतो. त्यांच्या मला माहित आईंनी, नाही. आभार सुद्धा मानले का नाही असतील, मला माहीत नाही. प्रश्न आता या क्षणी प्रश्न फक्त त्याला शस्त्र परवाना कसा मिळाला हाच आहे. हिंदी में जानना चाहेंगे, हरियाणा में एक आईपीएस ऑफिसर है दलित, जिसने सुसाइड किया और सुसाइड नोट में उसने लिखा है कि मुझे प्रताड़ित किया गया था, मेरे जो उच्च दर्जे के जो ऑफिसर्स हैं उन्होंने मेरे को प्रताड़ित किया था. आरएसएस और बीजेपी की दलित विरोधी मानसिकता है, ये राहुल गांधी का कहना है, क्या कहेंगे? राहुल गांधी जी की बात सही है. इस देश में, हर राज्य में जो अपना एजेंडा है आरएसएस जातीयवाद का, वो चलाना चाहते हैं. चाहे प्रशासन हो, चाहे राजनीति हो, चाहे आर्मी हो, हर जगह पर आरएसएस अपना जो एजेंडा है मनुस्मृति का, जातीयवाद को चलाना चाहता है. और लोग अब आईपीएस और आयत दर्जा के लोग भी इतने प्रताड़ित किए जा रहे हैं कि वो आत्महत्या करने लगे. ये बहुत ही गंभीर बात है हमारे संविधान के लिए, हमारे लोकतंत्र के लिए और सबके लिए. सर, प्रधानमंत्री लेकिन मोहन बाबत हुई कि आपने कहा कि प्रधानमंत्री आए यहाँ पे किसानों के लिए महाराष्ट्र में घोषणा नहीं की, उससे पहले ही देवेंद्र फडणवीस का. देखिए, प्रधानमंत्री मोदी जी आए, मुंबई में 1-2 दिन रहे, उनके पोस्टर लगे, बैनर लगे. कौन हो? ब्रिटेन के प्राइम मिनिस्टर स्टारमर. आपने देखा होगा स्टारमर जी के इतने पोस्टर मुंबई में लग रहे थे, बीकेसी में. और स्वागत कौन कर रहे थे स्टारमर का? एकनाथ शिंदे. तो मुझे किसी ने फ़ोन किया और कहा कि स्टारमर के इतने पोस्टर एकनाथ शिंदे लगा रहे हैं, क्या बीकेसी में आज जो प्रोग्राम है उसमें स्टारमर शिंदे के पार्टी में प्रवेश कर रहे हैं क्या उसको 100 करोड़ दिया है? आप भाई आइए लंदन में, हमारे पार्टी का काम आप करिए, हमारे गुट का. तो लोगों के मन में शंका जी कि स्टारमर शिंदे गुट में प्रवेश कर रहा है. क्या चल रहा है मुंबई में? किस लेवल तक राजनीति चल रही है? अजीत पवार, अरे स्टारमर एक ऐसा ब्रिटेन के प्राइम मिनिस्टर है, उनका अपना एक प्रोटोकॉल रहता है. वो अपना चिन्ह लगाकर उनका प्रचार कर रहे हैं. जैसे कि स्टारमर अपने तुम्हारे पार्टी का शाखा प्रमुख है. हाँ, अरे इतना तो ध्यान रखो, प्रोटोकॉल रखो भाई. तो ये मुंबई में आए मोदी जी. मराठी
जिस प्रकार से टैरिफ पे टैरिफ आप लाइसेंस दिया गया, प्रधानमंत्री ने योगेश यादव की तरफ से बात हुआ, क्या कहना सर गाजा प्लान को लेके प्रधानमंत्री ने डोनाल्ड ट्रंप से बात किया और माय फ्रेंड डोनाल्ड ट्रंप करके उन्होंने संबोधित किया। देखिए, प्रधानमंत्री और ट्रम्प की क्या बात होगी मुझे मालूम है, बात हुई ना हुई ये भी मुझे पता नहीं। हमारा इतना ही सवाल है, क्या प्रेसिडेंट ट्रम्प ने मोदी की माफ़ी मांगी, देश की माफ़ी मांगी? जिस तरह से अब तक 100 बार वो बोल चुका है कि मैंने ऑपरेशन सिंदूर को रुकवाया, जो हमारा दहशतवाद के खिलाफ जो हमने लड़ाई की शुरू की थी ऑपरेशन सिंदूर, और ट्रम्प बोल रहा है कि मैंने रुकवाई है मोदी को बोलकर, उस बारे में चर्चा हुई क्या? तो मुझे सवाल पूछिए। ट्रम्प ने उस बारे में खुलासा किया है क्या? तो मुझे पूछिए। मोदी जी ने ये कहा कि नहीं ट्रम्प ने वॉर नहीं रुकवाया, मुझे आज फोन पर माफ़ी मांगी है ट्रम्प ने इस बयान के लिए। तो बोलिए, वो इजरायल और गाजा के बाद छोड़ दीजिए, महाराष्ट्र के बाद देश के बाद करो। प्रधानमंत्री कहते हैं कि कांग्रेस की कमजोरी ने देश में आतंकवादी बढ़ाया। क्या उनके बयान से आपको लगता है वाकई कांग्रेस की कमजोरी है जो पहलगांव, पुलवामा, उरी, पठानकोट, हाँ, ये किसकी कमजोरी है आप मुझे बताइए? पहलगांव, पठानकोट, उरी, पुलवामा, ये किसकी कमजोरी है? ये किसका दर्द है? इस बारे में प्रधानमंत्री झूठ बोलते हैं, प्रधानमंत्री झूठ का प्रचार करते हैं। प्रधानमंत्री प्रेसिडेंट ट्रंप को जवाब नहीं दे पा रहे हैं। प्रेसिडेंट ट्रंप ने आपको रुकवाया, आपका वॉर रुकवाया है, या ये किसकी कमजोरी है? ये कांग्रेस की कमजोरी है भाई। आज तक ऑपरेशन सिंदूर पूरा नहीं हुआ है और पहलगांव हमले का बदला पूरा नहीं हो गया है। मोदी जी, आप उस बारे में बोलिए। लोकांना नाद लागला असं राज्यातील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणतात. आम्ही निवडून येण्यासाठी असं आहे की बरोबर आहे ते बोलतायत ते, कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात। या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत। जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही। सर, बिहार इलेक्शन में AI जनरेटेड जो वीडियो होते हैं वो इलेक्शन कमीशन ने बैन किए हैं, वैसे कोई वीडियो चले नहीं बिहार इलेक्शन के, इस तरह से। ठीक है, कुछ बातें इलेक्शन कमीशन की सुननी भी चाहिए। अगर उससे लोकतंत्र को धोखा है या और कुछ बात गलत होती है तो कुछ नियम बनाती है इलेक्शन कमीशन, तो उनकी ये बात भी सुननी चाहिए। हर बार इलेक्शन कमीशन के ऊपर क्रिटिसाइज करना ठीक नहीं। तेजस्वी यादव ने कहा है कि किसने? तेजस्वी यादव ने कहा कि सरकार बनने के बाद हर परिवार के एक सदस्य को सरकारी नौकरी दी जाएगी। आपको लग रहा है एक पुलिस नाम पर गेम चेंजर हो सकता है जहाँ रोजगार देश में इतना क्या लाडली बहन से गेम चेंजर होता है? होता है ना। उस वक्त उसको कोई सवाल नहीं पूछा, या और जो मिस्टर मोदी जी घोषणा करते हैं जाकर वहाँ बड़ी बड़ी, उसके ऊपर कोई सवाल नहीं करते। तेजस्वी यादव जी ने कहा कि मैं रोजगार दूंगा, हर घर के हर व्यक्ति को मैं सरकारी नौकरी दूंगा, तो उसमें गलत क्या है? देना चाहिए। ये मोदी जी का काम है, ये केंद्र सरकार का काम है, ये नीतीश कुमार का काम था। तेजस्वी जब मुख्यमंत्री बनेंगे तो जरूर करेंगे। चलो, थँक्यू। पत्रकार परिषद आहे, कोणाची? ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि मनसेची एकत्रित पत्रकार परिषद मग आहे। चांगली गोष्ट आहे, स्वागत करा तुम्ही त्याचं। स्टारमच्या परवा तुमची आणि राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सकाळच्या पहाटेच्या जवळपास भेट झाली अशी माहिती आहे। मला माहिती, पण माझ्याकडेच माहिती नाही आहे। माझ्याकडे माहिती नाही। बघा, राज ठाकरे आणि आमचा संवाद आहे, माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संवाद आहे। अनेकदा त्या आमच्या कार्यक्रमाला घरच्या येतात, आम्ही जातो। त्यात असं नवीन काय सांगण्यासारखं नाही आहे। राजकीय बैठक पुढे जातीय गेली आहे पुढे
अरे हो ते कोण आहे स्टारमर? मी मुंबईत त्यांचे बरेचसे होर्डिंग पोस्टर वगैरे पाहिले आणि त्याच्यामध्ये जे डेप्युटी CM आहेत एकनाथ शिंदे त्यांचं स्वागत आहे, त्यांचं धनुष्यबाण आहे. तर मी चौकशी केली, BKCमध्ये काहीतरी झेंडे मिंडे लागले आहेत, स्टारमर. तर मला शंका व्यक्त केली की ब्रिटनचे प्रधानमंत्री मुंबईत येत आहेत आणि शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत, त्यांच्या स्वागतासाठी हे बोर्ड आहे. तर मी म्हटलं काय भाव पडला? म्हणजे त्यांच्याकडे सहज कोणी प्रवेश करत नाहीत ना. असा कोणी सहज प्रवेश करतो का शिंदे गटामध्ये काही दिल्याशिवाय, का विकत घेतल्याशिवाय? तर ज्या पद्धतीनं काही एक शिष्टाचार, भारत सरकार त्यांचं स्वागत करेल, प्रधानमंत्री स्वागत करेल. राजकीय पक्षही आपल्या स्वार्थासाठी ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याचं, इस्रायलच्या, जणू काही ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याला त्यांनीच तिथे कामाख्याला रेडे कापून प्रधानमंत्री केला आहे. हां, ते स्टारमर प्रधानमंत्री व्हावेत म्हणून कामाख्याला आम्ही 50 रेड्यांचा बळी दिला आणि म्हणून ते इथे नवस फेडायला आले. असं काय आहे का? सांगा. तर काल ज्या पद्धतीनं आम्ही मुंबई चित्र पाहिलं, अख्ख्या मुंबईमध्ये स्टारमरचं स्वागत, शिंदे. तर मला वाटलं की बहुतेक BKCतल्या कार्यक्रमात शिंदे गटामध्ये प्रवेश करून त्यांची ब्रिटनच्या शाखा प्रमुखपदी, विभाग प्रमुखपदी नेमणूक करतात की काय? ते जरा थोडा तरी पॉलिटिकल किंवा आंतरराष्ट्रीय शिष्टाचार पाळा. पॅकेज धुळफेक करावी जशा पद्धतीनं जाहीर केली. त्या पॅकेजचा जाण्या अभ्यास केलेला आहे किंवा चिरफाड केलेली आहे ती पाहण्यासारखी आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये 3,000 रुपये पडत नाही आहे. एका वाक्यात सांगतो, आम्ही जी मागणी करतो की हेक्टरी 50,000 रुपये मिळायला पाहिजे. जमीन जी अक्षरशः करोडून गेलेली आहे आणि पुढल्या 2 पिढ्यासुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही. अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी जो खर्च लागणार आहे तो तर नाहीच, पण 3,000 रुपयेसुद्धा हातात मिळत नाही आहे. कर्जमाफीचा विषय नाही, असे अनेक विषय आहेत. त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या हंबरडा मोर्चा, हा आमचा हंबरडा शेतकऱ्यांचा आहे, तो काढेल. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, मराठवाड्यातले खास करून चंद्रकांतजी खैरे आणि आमचे सर्व जिल्हा प्रमुख, त्या भागातले खासदार यांनी त्या मोर्चाची जय्यत तयारी केलेली आहे. हजारोच्या संख्येने शेतकरी संभाजीनगरला येतील. मोर्चा संपल्यावर संभाजीनगरला शिवसेनेचं मुख्यालय, शिवसेना भवन तिकडलं जे आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे. केंद्राकडून मदतीची अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस होते. केंद्राकडून आर्थिक पॅकेज जाहीर होईल अशी अपेक्षा होती, परंतु कुठलंही किती रक्कम दिली जाणार आहे, किती दिली गेली आहे असं नाही. नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना PM केअर फंडातून तरी मदत करावी, निदान कर्जमाफी, अशा प्रकारची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार केली आहे. मग PM केअर फंडाची गरज कशा करता, ती उभारणी का केली? काही लाख कोटी त्यात पडलेले आहेत. जर तुम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून मदत होणार नसेल तर हा पैसा कुठून गोळा केला, कोणासाठी केला, त्याचा उपयोग काय, या संदर्भात जनतेला माहिती मिळायला पाहिजे. कोणासाठी पैसा आहे? आम्हाला आमचे शेतकरी कर्जबाजारी आहेत. गेल्या 4 महिन्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केल्या. 212. हे आत्महत्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं. शेतकऱ्यांचे प्राण महत्त्वाचे नाहीत का आमच्या मराठवाड्यातल्या? की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे आणि त्या निजामाचे बाप
महाराष्ट्रात राज्य करतायत असं आम्ही समजायचं का? हे निजामाचे बाप आहेत का? निजामाच्या वर अत्याचार आणि शोषण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे. तुम्ही फातूरमातूर घोषणा करता, 3,000 कोटीचे मोठे मोठे आकडे देता आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळाही पडायला तयार नाही. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. रामदास कदम यांनी जो दसरा मेळाव्यामध्ये वक्तव्य केलं होतं त्याच्यापासून काही माघार घेतलेली दिसून येते. कारण त्यांनी म्हणतायत की मी केवळ शंका व्यक्त केली होती बाळासाहेब ठाकरे यांचा बदनामी करण्याचा कुठलाही हेतू नाही. मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुकी उडवलेली आहे ती त्यांना गिळावीच लागेल. अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडलेली आहे. रामदास कदम आणि त्यांचे गृहराज्यमंत्री असलेले चिरंजीवानी जे घोटाळे आणि गुन्हे करून ठेवलेले आहेत, विशेषतः इतर काही विषय त्यांनी मांडले, ती चिंतेची गोष्ट आहे. अशा पद्धतीनं जर मंत्री काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून एक गुंडांची टोळी चालवत आहेत. स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं आहे की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला. असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका, अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना. नाकारलेला आहे शस्त्र परवाना, तरीही गृहराज्यमंत्री जर देत असतील तर मला असं वाटतं की हे सरकार आहे फडणवीसांचे गुंडांची टोळी चालवते, सरकार चालवत नाही. घायवळ प्रकरणावरती बोलताना हा? घायवळ प्रकरणावरती बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बोलणं टाळलेलं आहे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर. स्टेट पत्रकार परिषदेतून उठून गेले. अटक ते घेतली. का घायवळ हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का? काय पुण्यातले जे खासदार आहेत, पुण्याचं प्रतिनिधित्व करतात, मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी असे प्रश्न टाळू नयेत. लोकांच्या मनातल्या शंकांना उत्तर दिलं पाहिजे. मामा राजवाडे कदम यांचा असा दावा आहे की लायसन्स हे इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या नावे अप्लाय केलं जातं आणि 11 वर्षांपूर्वी